राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप शरीर अजिबात साथ देत नाहीये. सतत काही ना काही दुखतच असतं. सकाळी उठलं तर फ्रेश वाटत नाही, दिवसभर कोणतंही काम करूशी वाटत नाही, नुसतं झोपून राहावं वाटतं. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही आज दिलेले मी जे योगासन आहेत ते करून बघा. त्या योगासनाने होणार काय, तुमच्या आतमध्ये शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आहे. पूर्ण दिवस तुमचा एक फ्रेशनेस न जाणार आहे. दिवसभर तुम्ही एकदम काम करण्यासाठी एकदम तत्पर राहणार आहे. अशी योगासन देतीये ते तुम्ही नक्की करत चला. आणि त्यानंतर तुम्ही सकाळी सकाळी मेडिटेशन नक्की करा मित्रांनो. कारण मेडिटेशन केल्यानंतर तुमचं माइंडली आणि शारीरिक एकदम चांगल्या पद्धतीचं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आलेली असेल. तर आज तुम्ही हे योगासन नक्की करून बघा. कारण हे योगासन तुम्हाला पूर्ण दिवस ऍक्टिव्ह राहायला मदत करणार आहे. त्याचबरोबर तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला साथ देणार आणि तुम्ही काम करायला. पहिलं योगासन करायचंय ते म्हणजे ताडासन. आता ताडासनामध्ये करायचं काय काहीच नाहीये, बस तुम्हाला दोन्ही पायांना जोडून उभं राहायचंय. उभं राहून दोन्ही हातांची जाळी घालायची आणि दोन्ही हात बरोबर कानाच्या वरती जातील आणि आरामशीर तुमच्या बॅलन्सच्या हिशोबानं, तुमच्या वजनाच्या हिशोबानं काहीतरी टेबलच्या जवळ उभे राहा, अदरवाईज भिंतीच्या जवळ उभे राहा. जर तुमचा बॅलन्स गेला तर तुम्हाला त्या हिशोबाने आधार घेता येईल. ह्या हिशोबाने तुम्ही उभे राहिला, दोन्ही पायांमध्ये सेम गॅप घ्या, दोन्ही हातांची जाळी घाला, दोन्ही कानांच्या बरोबर वरती आणि पंजांवरती यायचंय, टाच वरती उचलायची आणि होल्ड करायचंय. जर एकाग्रता नसेल तर डोळे बंद करा आणि डोळे बंद करून तुम्हाला होल्ड करायचंय आणि जितकं खेचता येईल तितकं खेचायचंय. आता यांनी होणार काय, पूर्ण बेंबीपासून तुम्हाला फील होईल की ताण पडतोय, खेचताय, नसा खेचताय आणि कानांना दोन्ही हात चिपकवून वरती खेचायचे. जितके तुम्हाला खेचता येतील तितके खेचून तुम्हाला होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही हे ताडासन केलं ना तर तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये एक ब्लड सर्क्युलेट, एक रक्त प्रचार करायची क्षमता वाढेल. पूर्ण शरीर तुमचं गरम व्हायला लागेल. आणि हे तुम्हाला सकाळी सकाळी करायचंय. शक्यतो सकाळीच करा मित्रांनो. उठल्या उठल्या फक्त दोन्ही हातांना जाळी घालायची आहे, कानांच्या वरती खेचायचंय आणि पंजांवरती यायचे, टाच वरती उचलायची. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. दुसरं योगासन देते ते आहे त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये गॅप घेतला आणि गॅप घेऊन या पद्धतीनं तुमच्या हिशोबाने, बॅलन्सच्या हिशोबाने गॅप घ्या. गॅप घेऊन राईट साईडचं कंबर आहे, उजव्या साईडचं कंबर आहे, ते तुम्हाला हलकसं बाहेर काढायचंय. बाहेर काढल्यानंतर दोन्ही हातांना शोल्डर पासून एकदम मोकळं आणि हे बघा या पद्धतीनं समोरचा उजवा पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि डावा पाय तुम्हाला क्रॉस मध्ये घ्यायचा आहे. आणि हे बघा हळूहळू हळूहळू फक्त तुम्हाला अँकल पर्यंत जायचंय आणि अँकलला तुम्हाला लॉक करायचंय हाताने. जो वरचा हात आहे तो तुमचा सरळ सिलिंगकडे जाईल आणि तुमची नजर सुद्धा एकदम वरती जाईल. हे बघा आता होणार काय, याच्यामध्ये कमरेला ट्विस्ट होतोय, पोटाला पीळ पडतोय आणि ह्या पद्धतीनं तुमचं ब्लड सर्क्युलेट चांगल्या पद्धतीनं चालायला मदत होते. तुमच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी यायला तयार होते. हे बघा ह्या पद्धतीनं 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हात सरळ परत सेम उजव्या बाजूला, डावा पाय सरळ, उजवा पाय समोर. डाव्या साईडचं कंबर तुम्हाला बाजूला काढायचंय. उजवा हात अँकलला जाईल खाली, वरचा हात एकदम सरळ सिलिंगकडे, नजर तुमची वरच्या हाताकडे. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10. वजन कमी होणार, चरबी कमी होणार. आता यात मी परत तिसरा देते. आता तिसरा तुम्हाला करायचा आहे पोटावरती झोपून, जे आहे आपलं भुजंगासन. हे बघा, मॅट वरती यायचंय, दोन्ही हात वरती आणि सरळ खाली जायचे. खाली जाऊन दोन्ही हातांच्या पंपवर म्हणजे बोटांवरती तुम्हाला पूर्णपणे खाली यायचे. गुडघे टेकवायचे, खालचे पाय पूर्ण सरळ आणि तुम्हाला पूर्णपणे छातीवरती पोटावरती झोपायचंय. आता पोटावरती झोपल्यानंतर हे बघा, या पद्धतीनं पाय पूर्ण जोडलेले, अंगठा बोट पूर्णपणे जमिनीला चिपकलेले, दोन्ही हात बरोबर तुमच्या छातीजवळ येतील. आणि तुम्हाला याच्यामध्ये हे तुमचे कोपर आहे ना, हे कोपर ह्या पद्धतीनं न होता हे बघा पूर्णपणे तुम्हाला तुमच्या खांद्यांकडे ओढायचे आणि हळूचपणे तुम्हाला मागे जायचंय. इतकं मागे जायचंय का पूर्ण बेंबीपर्यंत चांगला ताण बसला पाहिजे, इतकं मागे वरती बघायचंय, जितकं तुम्हाला होईल तितकं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. होल्ड करायचंय. जितकं होल्ड कराल तितका ताण पडेल. बेंबी असो, पोट असो, पूर्णपणे खांदे स्ट्रॉंग होणार तुमचे, कारण तुम्ही पूर्ण बॅलन्स त्याच्यावरती घेताय. हात जास्त पुढे नाही ठेवायचे, बरोबर तुमच्या छातीजवळ घेतल्यानंतर त्याच हिशोबानं घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. परत तुमची हनवटी चिन जे आहे ते पूर्णपणे जमिनीला खाली लागेल आणि परत एकदा दोन्ही कोपर तुमचे खांद्याकडे ओढायचे आणि दोन्ही हात छातीजवळ आणि परत तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याच्यामध्ये शेवटचं योगासन देते तुम्हाला, जे आहे तुम्हाला बटरफ्लाय. दोन्ही पाय जोडायचे आणि ह्या पद्धतीनं स्पायनल एकदम तुम्हाला स्ट्रेट ठेवायचे, असं बेंड नाही व्हायचे, एकदम स्ट्रेट. दोन्ही हात बरोबर तुमच्या थंबला, तुमच्या पायांना असं लॉक करायचंय आणि बस दोन्ही मांड्या तुम्हाला ह्या पद्धतीनं फ्लाय करायच्या. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, तुमचा जो पॅनव्हीलचा भाग आहे ना तो स्ट्रॉंग होणार आहे, त्याच्यामध्ये लवचिकता येणार आहे आणि पीसीओडीचा काहीही त्रास असेल महिलांमध्ये तर तो कमी होणार आहे. दोन्ही मांड्या, इनर मांड्या, त्यांचे स्नायू मजबूत होणार आहे, त्यांच्यामध्ये एक ऍक्टिव्हपणा येणार आहे. जर खूपच दुखताय, चरबी वाढली, फॅट वाढलाय, तर तुम्ही हे योगासन जे बटरफ्लाय पोज आहे तो करायचा आहे तुम्हाला. हे बघा, ह्या पद्धतीनं तुम्ही टायमर लावा, काउंटिंग करा 10 ते 20 पर्यंत, 20 ते 30 पर्यंत, जितकं तुम्ही 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट पर्यंत जर कराल तर खूपच फायदा होईल. डेली करा, सकाळी उठल्या उठल्या, नक्की फायदा होईल. वजन कमी होईल, चरबी कमी होईल आणि तुमची प्रकृती तुम्हाला साथ देईल. नक्की करून बघा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.